नमस्कार. नुकताच महाराष्ट्र शासनाचा एक जी.आर. प्राप्त झालेला आहे दिनांक 27 मार्च 2025 रोजीचा. संदर्भ शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे जावं क्रमांक 181 या पद्धतीने त्यांनी ते पत्र जारी केलेलं आहे. तर प्रस्तावनेमध्ये त्यांनी काय म्हटले बघा. राज्यातील जिल्हा परिषद खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळांमधील घड्याळी तासिका तत्त्वावरील तसेच नियमित कर्मचाऱ्यांच्या रजा कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जवळपास 2 वर्षापासूनचे मानधन अदा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर शासन निर्णय काय म्हटलेला आहे. राज्यातील जिल्हा परिषद खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळांमधील घड्याळी तासिका तत्त्वावर तसेच नियमित कर्मचाऱ्यांच्या रजा कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मानधनाचा खर्च तर हे नंबर दिलेले आहेत. या लेखाशेषांतर्गत 36 सहाय्यक अनुदाने वेतनमधून भागवण्यात येत होता. परंतु सन 2023-24 पासून सर्व प्रकारची देयके शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याबाबत निर्देश असल्यामुळे जवळपास 2 वर्षापासूनचे घड्याळी तासिका तत्त्वावर तसेच रजा कालावधीतील तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त कर्मचाऱ्यांचे मानधन अदा करणे बाकी होते. त्या अनुषंगाने 10 कंत्राटी सेवा अंतर्गत तर तो लेखाशीर्षाचा नंबर दिलेला आहे. या लेखाशीर्षाखाली पुरवणी मागणीद्वारे वित्त विभागाच्या संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. लेखाशीर्ष त्या नंबरनंतर या लेखाशीर्षांतर्गत 10 कंत्राटी सेवा खाली एकूण रुपये 41,06,04,000 इतका निधी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना मंजूर व वितरित करण्यात शासन मान्यता देण्यात येत आहे. याचाच अर्थ काय तर घड्याळी तासिका तत्त्वावर म्हणजे CHV सेवा करणारे ज्युनियर कॉलेज आणि मानधन तत्त्वावर काम करणारे म्हणजेच काय यामध्ये 10 सेवा त्यांनी दिलेले आहेत. 10 सेवा त्यांनी दिलेले आहेत. रजा कालावधी आणि तासिका तत्त्वावर काम करणारे. तर या सेवांचा सर्व निधी आता 2 वर्षापासून त्यांचे थकीत वेतन आहे. तर या सर्वांचा निधी शासनानं नुकताच उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. म्हणजेच तासिका तत्त्वावर आणि रजा कालावधीत काम करणाऱ्या शिक्षकांचा पगार आता उपलब्ध होणार आहे.